5 मिनिटात जर फ्रेंच रंग शिकायचे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिला, रूज। रूज म्हणजे लाल रंग। फ्रेंचमध्ये लाल रंगाला रूज असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल एक लाल सफरचंद तर मी फ्रेंचमध्ये असं म्हणणार यून पॉम रूज। यून म्हणजे एक, सफरचंद म्हणजे पॉम आणि रूज म्हणजे लाल। तर ते परत तुम्ही प्रोनाउन्स करू शकतात, लाल म्हणजे रूज, र। दुसरा, निळा। निळ्या रंगाला फ्रेंचमध्ये ब्ल असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल हे एक निळं आकाश आहे तर मी फ्रेंचमध्ये असं म्हणणार ल सिएल est bleu। ल सिएल म्हणजे आकाश, निळं म्हणजे ब्ल। तर मला जर म्हणायचं असेल ल सिएल est bleu ह्याचा अर्थ मराठीत होतो आकाश निळं आहे। ब्ल म्हणजे निळा रंग, ज्यालाच इंग्लिशमध्ये ब्लू असं म्हणतात। तिसरं, वेर्थ। वेर्थ म्हणजेच हिरवा। हिरव्या रंगाला फ्रेंचमध्ये वेर्थ असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल एक हिरवं झाड तर मी फ्रेंचमध्ये असं म्हणणार अन आर्ब्र वेर्थ। वेर्थ म्हणजे हिरवा, आर्ब्र म्हणजे झाड आणि म्हणजे एक। चौथा, नुआर। नुआर म्हणजेच काळा रंग। काळ्या रंगाला फ्रेंचमध्ये नुआर असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल ही एक काळी मांजर आहे तर मी असं म्हणणार un chat est noir। नुआर म्हणजे काळा, शा म्हणजे मांजर। पाचवा, ब्लॉंक। ब्लॉंक हा रंग म्हणजेच मराठीत पांढरा। पांढऱ्या रंगाला फ्रेंचमध्ये ब्लॉंक असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल ही भिंत पांढऱ्या रंगाची आहे तर मी फ्रेंचमध्ये असं म्हणणार un mur blanc। un mur म्हणजे ही भिंत, ब्लॉंक म्हणजे पांढरा। सहावा, jaune। jaune म्हणजे पिवळा। पिवळ्या रंगाला फ्रेंचमध्ये jaune असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल हा सूर्य पिवळ्या रंगाचा आहे तर फ्रेंचमध्ये आपण असं म्हणणार le soleil est jaune। jaune म्हणजे पिवळा, soleil म्हणजे सूर्य। तर पूर्ण म्हणायचं असेल तर हा सूर्य पिवळा आहे, le soleil est jaune। सातवं, marron। marron रंग म्हणजेच मराठीत तपकिरी। तपकिरी रंगाला फ्रेंचमध्येच marron असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल ही एक तपकिरी रंगाची पिशवी आहे तर मी म्हणणार un sac marron। un sac म्हणजे पिशवी, marron म्हणजे तपकिरी। आठवं, रोज। गुलाबी रंगाला फ्रेंचमध्ये रोज असं म्हणतात। जर मला म्हणायचं असेल हा सदरा गुलाबी रंगाचा आहे तर मी फ्रेंचमध्ये असं म्हणणार cette robe est rose। cette robe म्हणजे हा सदरा, रोज म्हणजे गुलाबी। तर आपण सुरुवातीपासून सगळे रंग परत एकदा बघूया। लाल म्हणजेच रूज, निळा म्हणजेच ब्ल, वेर्थ म्हणजे हिरवा, jaune म्हणजेच पिवळा, marron म्हणजेच तपकिरी, ब्लॉंक म्हणजेच पांढरा, रोज म्हणजेच गुलाबी, नुआर म्हणजेच काळा। आणि असेच 5 मिनिटात फ्रेंच शिकण्यासाठी पाहत राहा एंटीलॉग आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा। तोपर्यंत मेर्सी beaucoup, au revoir, bonjour।